वैजापूर तालुक्यातील वाकला गटातील जागरूक नागरिकांनो, शेतकरी बांधवांनो आणि मायबाप जनतेनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जनतेच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि विकासाच्या ध्येयासाठी नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नेतृत्व. आपले लढवय्ये उमेदवार संतोष पाटील निकम चिकटगावकर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणारे, पाणी, वीज, पीक विमा, रास्त भाव आणि स्थानिक विकासासाठी अनेक आंदोलने करून प्रशासनाला जाग आणणारे. हे फक्त नाव नाही तर संघर्षाची ओळख आहे. वाकला गटाच्या सर्वांगीण विकासासाठी, तरुणांना संधी आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी यावेळी आपले एकमताने समर्थन द्या. चला विकासाला साथ देऊया, संघर्षाला ताकद देऊया आणि विजयी करूया. संतोष पाटील निकम चिकटगावकर. आपण आलेलो आहेत वैजापूर तालुक्यातील वाकला जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संतोष पाटील निकम यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जिल्हा परिषदसाठी. काय सांगाल पाटील, तुम्ही जिल्हा परिषदेसाठी तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे? नमस्कार, मी संतोष पाटील निकम चिकटगावकर. या वाकला गटाच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी माझी पत्नी सौ अश्विनी संतोष निकम हिचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मी ही निवडणूक लढवायची म्हणजे माझ्या आतापर्यंत मी ग्रामपंचायतची ती सदस्य होती. मागच्या 5 वर्षापूर्वी ग्रामपंचायतमध्ये तिने तिच्या माध्यमातून अनेक कामं केले. 300-350 घरकुल. आता जयकुमार गोरे साहेब असन ग्रामविकास मंत्री, यांना 12 मार्च 2003 मी एक पत्र दिलं होतं मंत्रालयामध्ये की चिकटगाव येथे 314 घरकुलं मंजूर करण्यात यावे सर्वे करून. त्या पत्रावरती जयकुमार गोरे साहेबांनी चांगला विचार केला आणि चिकटगावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी पुन्हा ऑनलाईन सर्वे करून जास्तीत जास्त घरकुल कसे मिळतील जे वंचित राहिलेल्या लोकांना, याचा त्या माझ्या एका पत्रामुळे नुसत्या गावालाच मी मागणी केली होती, पण त्याचा संपूर्ण फायदा पूर्ण महाराष्ट्राला झाला. काम करण्याची पद्धत आपली थोडी वेगळी आहे आणि आपण काय पदासाठी काम नाही करायला उतरलो या रिंगणामध्ये. त्यामुळे मला पद द्या. या माणूस जन्माला येताना काय आईच्या पोटातून पद घेऊन येत नसतो. मी पद म्हणून या गोष्टी काही करणार नाही, पदाची हवा डोक्यात राहणार नाही. मला एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जे राहिलेले उर्वरित कामं असेल, मी कामासाठी हे काम या निवडणुकीत उतरलेलं. मला असं काही कोणाचं असं ते विरोध आहे आणि याच्या असं हे म्हणून निवडणूक लढू राहिलो. तुम्ही अनेक शेतकऱ्यांसाठी आंदोलन असेल, तसेच मराठा आरक्षणासाठी अनेक खूप आंदोलन केलेले. मी जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आता काही असे आंदोलन केले. मी कांद्यासाठी आंदोलन केलंय. तर माझ्या घरात अक्षरशः कांदा नाही राहत खायला, तरी कांद्याचं आंदोलन करून मी 8-10 दिवस जेलमध्ये गेलेलो आहे. ऊसाचं आंदोलन केलेलं आहे. ऊसाच्या आंदोलना मी 21 दिवस जेलमध्ये होतो. मराठा आरक्षणाचे आंदोलन होते, त्या आंदोलनात मी 8-10 दिवस मला जेल झालेलं आहे. असं काही नाही का मी सगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी आंदोलन केले, सगळ्यांसाठी आंदोलन केले. माझ्यावर गुन्हे दाखल झाले, अनेक वेळेस पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ल्या. मी काय असं काय एसीत बसून सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला नाही. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग आहे, सर्वसामान्य कुटुंबातून मी. आज मी माझी परिस्थिती हालाकी निवडणूक लढवायची नाही, पण पक्षाने माझ्याकडे जबाबदारी दिली, पक्षाने मला उमेदवारी दिली. त्यावेळेस सन्माननीय अमरदास दानवे दादा असतील किंवा चंद्रकांत खैरे साहेब असतील, माझे आदरणीय नेते बबनतात्या जाधव असतील, सूरकर, यांनी मला उमेदवारी दिली आणि निवडणूक लढवायची मला पक्षाने संधी दिली. त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. आणि निवडणूक ही फक्त मी काय माझ्या स्वार्थासाठी नाही लढवत, मला काहीतरी या निवडणूक लढून काहीतरी लोकांपर्यंत विकास करून दाखवायचा, यासाठी मी निवडणूक लढवत आहे. पाटील, तुमचे जे प्रतिस्पर्धी असणार आहे हे खऱ्या अर्थाने म्हणजे पूर्णपणे त्यांच्या बाजू बळकट आहे. पैशानं म्हणा किंवा मग सर्व कशानंही त्यांची बाजू ही बळकट आहे. यावर काय सांगाल? मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही? नाही, मग काय ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. असं इथं होणारच आहे. 9 तारखेला जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक होणार आहे. समोरचे किती बलाढ्य राहू द्या, असं काही नसतं. निवडणूक असते ही सर्वसामान्य जनतेच्या हातात असतं का कोणाचं काय करायचं, कोणाचं काही नाही. ही जनता जनार्दन ठरवणार आहे. हे मातंबर आहे, पैसा आहे, अडका आहे, हे काही नसतं. एक यांच्या मनच आवडणार. 7-7, 8-8 निवडणुका झाल्या यांच्या. हे झाला का तो झाला का तो झाला का तो, यांची मनच आवडणार. 8-8, 9-9 निवडणुका. आताच काही उमेदवार असे आहे की त्यांनी मागे 2-4 महिन्यापूर्वी निवडणूक लढवून आता पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणी सभापती आहे, कोणी उपसभापती आहे, काय असतं. आता ते त्यांचं काय, आता त्यांना पद असून तर ते निवडणुका लढू राहिले. आता लढू द्या एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला, कर दे विकास.
आम्हाला बी थोडीफार असेल ना अक्कल विकास करायची, आम्ही वापरू. ते काही विषय नाही. धनशक्ती आणि जनशक्तीची निवडणूक राहणार ही. हे काय असं काही नाही. गावगाड्यातल्या शेतकऱ्याची निवडणूक आहे आणि ही निवडणूक जरी समोर बलाढ्य उमेदवार असले पण गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनी निवडणूक हातात गेली, त्याच्यामुळे आपल्याला चिंता करायचं काही काम नाही. 9 तारखेला काय जनता हे दाखवून देणार आहे मतदानाच्या रूपात. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची काम करण्याची पद्धत कशा प्रकारे असणार आहे? शेतकऱ्यांसाठी असो किंवा गोरगरीब जनतेसाठी कशा प्रकारे काम कराल तुम्ही? शेतकऱ्यांसाठी जर असेल तर जिल्हा परिषद मध्ये जर गेलं तर पहिले सिंचनचे कामाचे जलसंधारण अंतर्गत जे येतं सिमेंट बांधारे असेल, जिथे जिथे ओढे असेल त्या ओढे खोलीकरण असेल, जिथे पाण्याची पातळी कशी वाढेल त्यापासून शेतकऱ्याला कशा प्रकारे फायदा होईल आणि काय की नवीन बांधारे मंजूर करण्याची मी सगळ्या प्रकारे म्हणजे असं काही नाही का जिल्हा परिषद अंतर्गत जे बी शेतकऱ्यापर्यंत येणारे योजना असेल, समजा पशु वैद्यकीय पशुमधून गाय असेल, शेळ्या असेल, जे अनेक प्रकारचे जे असेल शेतकऱ्यांसाठी ते लाभदायक योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन. असं नाही का. आणि शाळा असेल, नवीन शाळा, आरोग्याचे जे आता मोठे मोठे आता तिथं लोणी आपलं आरोग्य केंद्र आहे, नाहीतर पाराळा आहे, आपल्या इकडे बळेगाव आहे, असे सर्कलमध्ये अनेक ठिकाणी असे आरोग्य केंद्र आहे. तिथं मी ज्या जनतेला ज्या सुविधा लागत्या, डॉक्टर उपलब्ध, या सगळ्या गोष्टीचं काम मी करेल. शाळा आणि नवीन शाळा दुरुस्तीचं काम ज्या शाळेत प्राथमिक शाळा जशा कशा बळकट करता येईल, प्राथमिक शाळेत आपल्यात कसं दर्जेदार शिक्षण देता येईल आपल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, याचा मी 100% प्रयत्न करेन आणि करणार. असं काही नाही का करणार नाही, 100% करणार. धन्यवाद. मी आकाश गोरे, हिंदवी न्यूज, वैजापूर.